6 वाजल्यापासून आपल्याला अचूक आणि वेगवान निकाल देत आहे आणि अजून एक ब्रेकिंग न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज ना या बुलेटिनची सुरुवात आपण करूया। उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी मुंबईतल्या 6 जागा, या 6 जागांमध्ये फक्त पियुष गोयल यांची जागा सोडली तर सगळ्या जागा भाजपच्या हातून गेलेल्या आहेत, महायुतीच्या हातून गेलेल्या आहेत। उज्ज्वल निकम यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड विजयी झालेले आहेत। उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं आणि उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं आणि कदाचित याचा फटका बसला का, लोक त्यामुळे नाराज होते का वर्षा गायकवाड यांच्या कामाचा आणि कुबाठाच्या बेरजेच्या राजकारणाचा हा परिणाम आहे। तर उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे। वर्षा गायकवाड या मुंबईतल्या गणितांकरता दिल्लीपर्यंत जाऊन आलेल्या होत्या। त्या जेव्हा परतल्या त्यानंतर त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली होती। काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी घोषित केली आणि त्या काँग्रेसचा निर्णय हा अत्यंत योग्य ठरला असं आपल्याला यावरून म्हणता येईल, या विजयावरून म्हणता येईल। उज्ज्वल निकम मात्र शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी महागाई, जीएसटीचा चुकीच्या पद्धतीने केलेला अंमल आणि देशातल्या भ्रष्टाचारी लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न आणि मग संविधान असेल किंवा देशातल्या अल्पसंख्याकांना वाटलेली भीती असेल, या सगळ्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे। सांगलीचे विशाल पाटील विजयी झाले आहेत, मी त्यांचं अभिनंदन करेन आणि ते निवडून येतील हे सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि दिसत होतं, त्यांचा विजय झाला। वंचितला सोबत घेण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील होता, मात्र ऐन टायमिंगला ते आले नाहीत, त्यांचा किंबहुना या निवडणुकीमध्ये परिणामच न दिसल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना बरोबर येण्याचा आम्ही आग्रह करत होतो, कारण मतं एकत्रित राहावीत, एकसंघ राहावीत। पण त्यांनी जेव्हा महाविकास आघाडीची साथ सोडली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असणारा महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्यांनी त्यांची साथ सोडली असं दिसतंय। आणि या देशात काय योग्य आहे आणि कोणाच्या बरोबर जायला पाहिजे या बाबतीत लोक किती हुशार आहेत आणि जाणते आहेत हे महाराष्ट्रातल्या निकालावरून दिसतं। सर हिंदी में बताइए ही सगळी चित्र आपण बघतो मुंबईतली 5-1 असं चित्र आहे मुंबईमध्ये। महेश तपाशे यांच्याशी बोलूया। महेशजी, आपण मुंबईतलं चित्र सुद्धा बघतो, म्हणजे महाराष्ट्राविषयी बोललो पण मुंबईमधलं सुद्धा चित्र 5-1 अशी परिस्थिती आहे। हात जोडून आभार व्यक्त करतो पवार साहेबांच्या मागे, उद्धव साहेबांच्या मागे, काँग्रेसच्या मागे ते उभे राहिले आणि एक आगळे वेगळे चित्र महाराष्ट्राने एक चांगली बातमी आपण देऊया बघा। 1,54,000 मतांनी अमोल कोल्हे जिंकलेत, आढळरावांचा पराभव झालेला आहे। अमोल कोल्हे जिंकून आलेले। शिरूर विषयी केवढी चर्चा झाली, शिरूर विषयी अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यामध्ये ज्या काही शाब्दिक चकमकी महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत आणि चित्र बघा। अगदी सोप्या शब्दात सांगायचं ना तर अभिनेता का नेता त्याच्यातनं निवड करा आणि म्हणून तुम्ही नेत्याला निवडा असं सातत्यानं महायुतीकडून सांगण्यात आलं। पण शिरूरच्या जनतेनं पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनाच पसंती दिली आहे। महेश अमोल कोल्हेंचं आणि वास्तविक बघायला गेलं तर अजितदादांचा हा फार मोठा एक पराभव आहे। स्वतःची बारामती गमावली, स्वतःच्या जिल्ह्यातली दुसरी ही सीट शिरूरची देखील गमावली आणि मला वाटतं फक्त एक सीट रायगडची तटकरे साहेबांची, ते पण सोवळार त्यांच्या ताकदीवर मला वाटतं आज ते चांगला थोडा तिकडे त्यांचा हे दिसतोय। परंतु अजितदादांनी अमोल कोल्हेंच्या बाबतीत एवढं बोलले, सुप्रियाताईंच्या बाबतीत एवढं बोलले, म्हणजे अपेक्षा नव्हती की दादांसारखा एक सुसंस्कृत नेता अशा पद्धतीचं वक्तव्य करते। पवार साहेबांचं वय झालं, आता भावनिक आव्हानं करतील वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी दादांना शोभत नव्हत्या। आणि तुम्हाला खात्रीनिशी सांगतो महाराष्ट्राची ती संस्कृती नाही। घरातला एखादा वडीलधारी व्यक्ती असला त्याच्याबद्दल असं बोलणं, ज्याने उभं केलेलं आहे, ज्याने कष्टाने पक्ष उभा केला, संस्थान उभा केल्या, राजकारणामध्ये तुम्हाला अस्तित्व दिलं, अशा व्यक्तीबद्दल जर कोण बोलत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही।
त्या उलट सुप्रियाताईंनी नम्रतेने हात जोडून म्हणजे अक्षरशः त्या मनातल्या मनात अश्रूने रडत असतील, परंतु तोंडावर तिने एकदम स्मित असं भाव ठेवला. एक शब्द भावाच्या बद्दल काढला नाही, भावजाईबद्दल काढला नाही. इकडे लोक म्हणत होते अरे तुम्हाला भाषण कराने काय होतं, म्हणजे लोकसभेमध्ये भाषण करून काय विकास होतो का, त्याला पैसे लागतात, निधी आणावा लागतो. अशा पद्धतीने दादाने करायला नको पाहिजे होतं. परमेश्वराने मला वाटतं एक निकाल दिलेला आहे, रामाने निकाल दिलाय तो भाजपाच्या विरोधात. सचिन आणि मुंबई विषयी सचिन जे आपण विशेष बोलायला पाहिजे 5-1 चित्र. मी पहिल्यापासून बोलत होतो की मुंबईतला जो मतदार आहे हा एक रॅन्डम मतदान करणारा पद्धतीचा आहे. मी 2004चा एक उल्लेख केला, गेल्या वेळीचा पण तसं उल्लेख करण्याचं काम केलं होतं आणि आपण पाहिलं असेल की एक सीट सोडून बाकी सर्व त्यांनी एनडीएला देण्याचं काम केलं होतं. तेच रॅन्डम थिंकिंग या मुंबई शहरामध्ये झाले आणि ह्याचा परिपूर्ण जर श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांना या निमित्ताने द्यावं लागेल की या सर्वांची कॅम्पेनिंग त्यांनी मिळून करण्याचं काम या निमित्ताने केलं. एक पर्याय आम्ही राहू शकतो, उभे राहू शकतो, कुठच्याही प्रशासकीय न्याय नसताना, पण ज्या पद्धतीने मुंबईला आणि राज्याला मुख्यमंत्री या पदावरून कोविड काळामध्ये जे त्यांनी मुंबईकरांना सांभाळलेलं आहे, मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो यावेळी मुंबईतून अक्रॉस द पार्टी लाईन्स मतं मिळालेली आहेत. मग तो गुजरातीचा असू दे, हिंदूचा असू दे, मागासवर्गीयाचा असू दे, हायफाय राईज मध्ये बिल्डिंग मध्ये पण जे आम्ही आमच्या वरळीमध्ये बघतोय पोलिंग मध्ये मेजर लोक हे आज उद्धवजींना पसंती करण्याचं काम करतायत. आणि म्हणूनच हे अलायन्स मध्ये आज हे 5च्या 5 सीट हे आम्ही निवडून आणू शकलो. आणि वर्षाताई तर हे ऐनची आपल्याला उमेदवारी मिळाली. सर्वांच्या मनामध्ये शासन होतं. उद्धवजींना त्यांनी भेटल्यानंतर उद्धवजींनी सांगितलं काळजी करू नकोस, वर्षात तुझी गाडी मी रथ विजयरथ मी चालवेन. आणि तुम्ही बघा कुर्ला असेल, चांदोळी असेल, बांद्रा पूर्व आणि पश्चिमला पण जी शिवसेनेची जी पूर्ण ताकद आहे ती वर्षाताईंना आज बघायला मिळते. आणि एका काळामध्ये एनडीए बरोबर असणारा जो तिकडचा जो मतदार आहे तो आम्ही वोट ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो हे आघाडी म्हणून घेऊन आम्ही मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकलो. आणि मुंबईमध्ये जी संस्कृती तुम्ही पाहिली की बाबा तुम्ही विकास निधी देऊ नका, तुम्ही नगरसेवक पळून घेऊन जावा, आमदार पळून घेऊन जावा, म्हणजे काही करा, तरी देखील मुंबईतला मतदार आजही स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचाराने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे. हे शिक्कामोर्तब या मुंबई पुरता महाराष्ट्रात झालंय, पण हा शिक्कामोर्तब आपल्यावर सतत आरोप सचिनजी झाला की सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंना मिळते, सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंना मिळते. 2 वर्ष अगोदर होती. नाही प्रश्न सुवर्णाचा असा आहे की हा सहानुभूतीच्या लाटेचा परिणाम आहे का, म्हणजे पक्षफुटीचा फटका बसला म्हणून सहानुभूतीची लाट आहे का, कामं झाली नाहीत म्हणून राग आहे? अजिबात नाही. एक तर जे प्रकार घडलं त्याची सहानुभूती ती त्या काळामध्ये होती, तर ती सहानुभूती तुम्हाला म्हणजे फक्त त्याच्यावरती आधारावरती जाऊन लोकांसमोर जाता येणार नाही ना. तुम्ही बघा आदरणीय उद्धवजींची प्रकृती ठीक नव्हती, हात त्या माणसाचा चालत नव्हता, कणामध्ये त्यांना उभं राहायला होत नव्हतं, तरी त्यांनी जाऊन लोकांमध्ये जाऊन भाषण करून घेऊन हे सर्व वातावरण तयार केलं. लोकांचे प्रश्न घेऊन मांडण्याची भूमिका घेतली. उद्योगाच्या बाबतीत फॉक्सकॉन सारखे असेल किंवा अनेक उद्योग गेले ते केलेत. मुंबईतल्या विकासाच्या बाबतीत चर्चा केली. ह्या सर्व विषय सचिनजी तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण भालचंद्र शिरसाटांना विचारू, तुमचे एकेकाळी महापालिकेपासूनचे मित्र आहेत ते. भालचंद्रजी मांडी लावून होते आमच्यावर. हो नाही म्हणूनच सांगतोय. भालचंद्रजी काय नेमकं झालं? सचिन अहिर यांचे मुद्दे तुम्हाला पटतायत? याचमुळे तुमच्या विरोधात मतदान झालं? मांडीला मांडी लावून होते, मांडी बाजूला कोणी केली? 2019ला मांडीला मांडी लावून निवडणूक आणि लगेच मांडी बाजूला केली. तर मला काय सांगायचं, यावेळेला मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मतांचं ध्रुवीकरण करण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली. दलित मतांना त्यांनी सांगितलं संविधान बदलणार, 400 पार म्हणजे काय, संविधान बदलणार, हा अपप्रचार करण्यामध्ये, लोकांना भ्रमित करण्यामध्ये, आणि जे अल्पसंख्याक आहेत त्यांना मोदीजींचं राज्य आलं तर तुमच्यावरती गडांतर येईल, तुमच्या धर्मावरती संकट येईल, अशा प्रकारे अपप्रचार करून या मतांचं ध्रुवीकरण जे आज महाविकास आघाडीला विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीला दलितांचं आणि मुसलमानांचं जे समीकरण आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर बगर हिंदूंचं जे मतदान आहे, यामुळेच मला वाटतं उत्तर मध्यमध्ये उज्ज्वल नाईक हे शेवटपर्यंत आघाडीवरती होते. शेवटच्या ज्या पेट्या उघडल्या
तो विभाग कुठला होता? तो बहुसंख्य मुस्लिम विभाग, आणि त्या मुस्लिम विभागातील पेट्या उघडल्यावर वर्षा गायकवाड या पुढे गेल्या. त्यामुळे ही जी आहे, तर खरं बघितलं तर वर्षाताई पण मराठी, उज्ज्वल निकम पण मराठीच, परंतु दलित आणि मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणावर, धर्माच्या आधारावर ठीक आहे. विजय त्याला मुंबई. भालचंद्रजी, या सगळ्याच एकच मिनिट द्या मला फक्त ह्याच्यातला. हा सचिनजी, ध्रुवीकरण थोडक्यात. करण्याचं काम हे आम्ही काय जाऊन स्वतः लोकांसमोर जाऊन केलेला अशातला भाग नाहीये. 4 महिने अगोदरच ज्यावेळी अबकी बार 400 पारचा नारा दिला गेला, विद्यमान असलेले खासदार, वेगवेगळे नेते ज्यावेळी सांगतात की आम्हाला 400ची का गरज आहे असं स्पष्टीकरण करत होते, त्यावेळी 4 महिन्यामध्ये कुठच्याही नेतृत्वानी हे असं नाहीये हे पटवण्यामध्ये ते अयशस्वी झाले. हा झाला एक भाग. मूळ मुद्द्यावर विषय करण्यापेक्षा ते सांगतात काँग्रेसचा जाहीरनामा हा मुसलमानांसाठी आहे, ची चर्चा होत नाहीये, मणिपूरची होत नाहीये, पण तुम्ही हे केलेलं हे ध्रुवीकरण ते झालं. आणि नंतर देशाच्याच पंतप्रधानांना सांगावं लागलं की बा असं माझा काय विषय नव्हता किंवा असं काय माझं म्हणणं नव्हतं. ठीक आहे. याची सचिनजी, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आता या मुद्द्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय पक्ष म्हणून तुम्ही याचा अर्थ लावाल, पत्रकार म्हणून आम्ही याचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू की यातून नेमकं काय झालं ते. पण तुम्ही दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आभार. शिरसाटजी, आज उत्तर देता देता आपण खूप थकणार आहात, कारण खूप सारे प्रश्न उपस्थित झालेत आणि आकड्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. धन्यवाद तुम्हा दोघांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. तेव्हा सुवर्ण, आता आपण महाराष्ट्रातल्या अन्यही काही जिल्ह्यांमध्ये जाऊयात. मुंबईबद्दलची आपण चर्चा केली, पण आधी सगळ्यात जाऊयात आपण कोल्हापुरात, कारण कोल्हापुरात शाहू महाराज यांनी अखेर विजय मिळवलाय. शाहू महाराजांना आघाडीच्या वतीनं पर्याय देण्यात आला होता कुठल्या पक्षाकडनं लढायचं, आणि त्यावेळेला उलटसुलट चर्चा झाल्या होत्या. मान गादीला आणि मत मोदींना, अशा प्रकारची चर्चा ही महाराष्ट्रात कोल्हापुरात प्रामुख्याने रंगली होती. पण अखेर इथे शाहू महाराजांनी विजय मिळवलाय. काँग्रेसच्या तिकिटावरून मी लढीन असं त्यांनी स्पष्ट केलं, आणि त्यामुळे मग सांगलीची जागा शिवसेनेनं आपल्या नावावर करून घेतली स्वतःच आणि सांगलीमध्ये उमेदवार घोषित केला. तर कोल्हापुरामध्ये शाहू महाराज यांचा विजय झालेला आहे आणि संजय मंडलिक यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. संजय मंडलिक यांनी वारशा संदर्भात केलेलं वक्तव्य होतं, जे कोल्हापूरकरांना लागलं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. एक लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातले, महाराष्ट्राबाहेरचे जे महत्त्वाचे ते देखील आपण बघतोय. विजयी जल्लोष एका बाजूला आपल्याला बघायला मिळतोय. बंटी पाटील यांचे कार्यकर्ते विजयी जल्लोष करताना दिसत आहेत. खरं तर कोल्हापुरामध्ये मविया सगळ्या बाजूनी एकत्र आलं आणि शाहू महाराजांचा विजय करायचा हे पक्क करण्यात आलं. शाहू महाराजांचा विजय झाला आणि संजय मंडलिक यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. म्हणजेच महायुती कुठेतरी कोल्हापुरामध्ये कमी पडली. म्हणजे कोल्हापुरात मानही गादीला आणि मतही गादीला, अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तिकडे कल्याणमध्ये